पंजरा भीमरथ्याच कृष्णावेणी बृहन्नदी मला पहारिणी यत्र संगता लोकविश्रुता। सोमेश्वर देव भीमा झाली चंद्रभागा विठ्ठल चरणांची गंगा। चंद्रभागेच्या विशाल वाळवंटात पंढरीला लाखो वारकरी आनंदाने नाचतात। भीमा भागा गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करून पावन होतात। ती भीमारथी नदी भागीरथी गंगेचं जणू एक रूप आहे। तिच्याप्रमाणेच हिचं महत्त्व आहे। भागीरथी गंगा स्वर्गातून श्रीशंकराच्या डोक्यावर उतरली आणि भीमरथी गंगा भगवान शंकराच्या अंगातून घामाच्या रूपानं उतरली। या भीमा नदीचं उगमस्थान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर या नावाचं प्रसिद्ध आहे। पुणे जिल्ह्यात खेड वाडे घोडे या भागात सह्याद्रीच्या एका फाट्यावर उंच उंच भागात भीमाशंकर हे पवित्र क्षेत्र आहे। या डोंगर फाट्याला भवरगिरी रथाचल आणि भीमाशंकराचे डोंगर अशी नावे आहेत। हे ठिकाण थंड हवेचे असले तरी येथील थंडी बाधक नाही, सुखद आहे। येथील दाट अरण्यात वाघ आहेत, जंगली श्वापदे आहेत आणि वनौषधीचे भांडार आहे। श्री भीमाशंकराच्या दर्शनाला जाण्यासाठी देशावरून आता सुलभ रस्ता आहे, परंतु कोकणातून येण्याचा रस्ता अत्यंत दुर्गम असा आहे। हे वन पूर्वी शाकिनी डाकिनी वगैरेंचे वसतिस्थान होते। आता त्या भागात वस्ती अगदीच थोडी विरळ आहे। शिवरात्रीला यात्रा भरते त्यावेळी मात्र हा भाग फुलून दिसतो। इतर वेळी भक्तगण दर्शनाला येतात आणि जातात। तेथे तळ ठोकून मुक्काम करणे धोक्याचे वाटते। असे सांगतात की रोज रात्री भगवान भीमाशंकराच्या दर्शनासाठी वाघ येत असतात। या ज्योतिर्लिंगासंबंधी काही कथा पुराणात, इतिहासात आणि आधुनिक काळातही सांगितल्या गेल्या आहेत। त्यांपैकी काही थोडक्यात अशा: 1. भीम काय रुद्र। प्राचीन काळी कोणी त्रिपुरासूर नावाचा राक्षस खूपच मातला होता। स्वर्ग मृत्यू पाताळात त्याने धुमाकूळ घातला। सारे देव हतबल झाले। मग स्वतः महादेव त्या त्रिपुर दैत्याचा नाश करण्यासाठी सिद्ध झाले। भगवान शंकरांनी महाप्रचंड असे भीमरूप धारण केले। त्यांचा तो रुद्रावतार पाहून त्रिपुरासूर भयचकित झाला। त्या दोघांचे युद्ध बरेच दिवस चालले। शेवटी शंकरांनी त्या दुष्टाला ठार करून त्रिखंडावरील ते संकट दूर केले। त्यावेळी तो भीमकाय रुद्र महादेव खूप थकला आणि विश्रांतीसाठी सह्याद्रीच्या या उंच भागी निवांत बसला। त्याच्या अंगातून घामाच्या सहस्त्र धारा वाहू लागल्या आणि त्या धारांचा एक प्रवाह बनून एका कुंडात साठला। तेथून जी नदी निघाली तीच भीमरथी नदी। त्या भीमा नदीचे उगमकुंड अद्यापही तेथे आहे। भक्तांनी मग त्या भीमकाय रुद्राला महादेवाला प्रार्थना केली की सुजन रक्षणाकरिता आपण याच ठिकाणी कायम वास्तव्य करावे। ती विनंती मान्य करून मग भगवान शंकर ज्योतिर्लिंग रूपाने येथे राहिले। 2. भीमारी शंकर। पूर्वी या डाकिनी वनात राक्षसांचे राज्य होते। दैत्य राजा कुंभकर्ण सभोवतालच्या प्रदेशात शिरून लोकांना खूप त्रास द्यायचा। प्रियधर्म किंवा सुदक्षण नावाच्या एका राजाने त्या दुष्ट दैत्यराजाला मग ठार केले। पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी दैत्यराजपुत्र भीम त्या सुदक्षण प्रियधर्म राजाला सारखा शोधू लागला। शेवटी एके दिवशी तो त्याला दिसला। त्यावेळी तो प्रियधर्म सह्याद्रीच्या या उंच भागी भगवान शंकराचे लिंग स्थापून त्याच्या पूजेत मग्न होता। डोळे मिटून तो ध्यानस्थ बसला होता। भीमदैत्य त्याला दिसला नाही। भीमदैत्याने सुदक्षणाला ठार मारण्यासाठी शस्त्र उचलले। तोच काय चमत्कार! शंकराच्या त्या पिंडीतून दिव्य अग्नीच्या ज्वाळा निघाल्या। त्या अग्नीने भीमराक्षसाची राख झाली। मरताना त्या भीमदैत्याने भयंकर किंकाळी मारली। राजा प्रियधर्म भानावर आला। पाहतो तर हा सर्व प्रकार। त्या भीमारी शंकराला प्रियधर्माने विनंती केली। ती मानून शंकर या स्थानी दिव्य ज्योतिर्लिंग रूपाने राहिले। भीमदैत्याला मारणारा तो हा भीमाशंकर। 3. स्वयंभू महादेव। या रथाच्या आकाराच्या डोंगरात रथाचलात भवरगिरीचा कोणी एक भतीराव नावाचा लाकूड तोड्या एकदा एक मोठे झाड तोडीत होता। त्याने मुळाशी जोराने कुऱ्हाडीच घाव घातला। तोच काय आश्चर्य! तेथील जमिनीतून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या। भतीराव घाबरला, ओरडत पळत सुटला। लोक जमले। एकाने मग एक दुभती गाय तेथे आणली। ती त्या रक्तधारावर उभी केली। तिच्या सडांतून मग दुग्धधारांचा अभिषेक झाला। तोच काय नवल! रक्त थांबले आणि त्या जमिनीतून भगवान शंकराचे एक दिव्य ज्योतिर्लिंग वर आले। त्या लिंगावर लोकांनी प्रथम मंदिर बांधले। तेच या भीमाशंकराचे मंदिर। शिवलीलामृत, गुरुचरित्र, स्तोत्ररत्नाकर वगैरे ग्रंथात भीमाशंकराचे महात्म्य वर्णन केले आहे। गंगाधर पंडित, रामदास, श्रीधर स्वामी, नरहरिमालो, ज्ञानेश्वर इत्यादींनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे वर्णन केले आहे। आणि संत नामदेवांनी तर हे क्षेत्र म्हणजे स्कंदासी उपदेशस्थान, पुरुर्वा पुण्यक्षेत्र असे वर्णन केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज येथे श्री भीमाशंकराच्या दर्शनास येत असत। छत्रपती राजाराम महाराज हेही येत असत। बाळाजी विश्वनाथ यांचे हे स्थान फारच आवडते होते। रघुनाथ दादा पेशवे यांनी या क्षेत्रावर एक मोठी विहीर बांधली। पुण्याचे चिमणाजी अंताजी नाईक भिडे सावकार यांनी या मंदिराला इ.स. 1737 मध्ये सभामंडप बांधला आणि नाना फडणवीसांनी शिखरासह मंदिराचा जीर्णोद्धार केला। भीमाशंकराचे मंदिर हेमाडपंथी दगडी बांधणीचे असून त्यावर दशावताराच्या सुरेख मूर्ती कोरलेल्या आहेत। शंकराच्या मंदिराशेजारीच नंदीचेही स्वतंत्र मंदिर येथे आहे। मंदिराजवळच सुमारे 5 मण वजनाची प्रचंड घंटा आहे। तिच्यावर इ.स. 1729 चा आकडा कोरलेला आहे।
या घंटेच्या आवाजाने सारा आसमंत निनादतो. भीमाशंकराला रोज रुद्राभिषेक, पंचामृत स्नान आणि अगदी भारी किमतीच्या साहित्याने पूजा होत असते. सोमवारी आणि इतर दिवशीही लोक दर्शनाला येतात, पण महाशिवरात्रीला येथे फार मोठी यात्रा भरत असते. या भागातील सृष्टीसौंदर्य प्रेक्षणीय आहे. भीमाशंकराच्या आसपास आणखीही पुष्कळ दर्शनीय स्थळे आहेत. त्यांच्या काही कथाही आहेत, पण त्यांपैकी मोक्षकुंड, ज्ञानकुंड, गुप्तभीमेश्वर, सर्वतीर्थ, पापनाशिनी आख्यातीर्थ, व्याघ्रपादतीर्थ, साक्षी, विनायक, गोरखनाथाचा मठ, दैत्यसंहारिणी कमलजा देवीचे स्थान, कमलजा तळे, हनुमान तळे इत्यादी प्रसिद्ध स्थळे आहेत. येथील कोकणकडा किंवा नागफडी हा भाग मात्र फारच भयंकर उग्र असा आहे. सुमारे 3000 फूट उंचीवरून येथून खाली कोकणचा देखावा जणू विमानातून पाहिल्यासारखा दिसतो. या तुटलेल्या कड्यावरून तो देखावा पाहण्यास एकाने खाली पालथे पडूनच पाहावे लागते. त्यावेळी दुसऱ्याने त्याचे पाय ओढून धरून जय भीमाशंकर असा घोष करावा लागतो. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.